हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझा चॅनल प्रज्ञाच क्रिएशन अँड रेसिपीवरती. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. मग झाला का सर्वांचा ब्रेकफास्ट? हो, एव्हाना तर झालाच असेल, कारण की माझा व्हिडिओ अपलोड होतो दुपारी. त्याच्यामुळे तुमचं जेवणसुद्धा झालं असेल. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशी ट्राय करा ही रेसिपी. नक्कीच ट्राय करा, खूप छान लागते. तर आज मी पोहे बनवलेले आहेत बरं का. आज म्हटलं नाश्त्यासाठी पोहे बनवावे, म्हणून मी पोहे बनवले आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी ट्राय करून झाल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका कसे झाले होते ते. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची. मी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवते आणि मला सबस्क्रायबर्स भेटावेत अशी मला अपेक्षा आहे. प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. खूप म्हणजे खूप तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर मी पुन्हा एकदा सांगेन, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. तर पोह्यांसाठी मी 1.5 पळी तेल घेतलं कढईमध्ये. त्याच्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि ते शेंगदाणे तेलामध्ये छान असे लालसर होईपर्यंत भाजून घेतले आणि त्याच वाटीमध्ये मी ते पुन्हा काढून घेतले. त्याच्यानंतर मी त्याच तेलामध्ये कढीपत्ता आणि जिरं मोहरी छान असे तडतड होईपर्यंत टाकले आणि त्याच्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आणि त्यासुद्धा त्याच्यामध्ये टाकून छान अशा परतवून घेतल्या. नंतर 2 कांदे बारीक चिरून घेतले, ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून ते सुद्धा असे लालसर होईपर्यंत परतवून घेतले. त्याच्यानंतर मी एक टोमॅटो बारीक चॉप करून टाकला. टोमॅटो हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकलात तरी चालेल. आमच्या घरी सर्वांना आवडतो पोह्यांमध्ये टोमॅटो, त्याच्यामुळे मी टाकलेला आहे. मग टोमॅटो टाकून सुद्धा मग छान असं परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं. त्याच्यानंतर सुद्धा परतवून घेतलं. मग हळद टाकली अर्धा चमचा, ते सुद्धा छान असं परतवून घ्यायचं. आणि मग आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ना, ते शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकायचे आणि पुन्हा थोडंसं हलवायचं. मग मी पोहे ऑलरेडी भिजत ठेवले होते, ते छान भिजून झाले होते. मग मी त्या मिरचीमध्ये वगैरे ते ॲड करून छान असं परतवून घेतलेलं आहे. आपण पोहे आहेत ना, जास्त वेळ परतले ना की त्याची टेस्ट आणखीन वाढते. आपण लगेच ते सर्व केले ना तर ते तेवढे छान नाही लागत. तुम्ही जास्त वेळ परतवून पहा, खूप छान लागतात पोहे. आणि मग पोहे परतवून झाल्यानंतर सगळे पोहे एकत्र असे एकजीव झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि छानपैकी हलवलं. आणि मग मी अर्धा चमचा साखर मी त्याच्यामध्ये ॲड केली. साखर टाकल्यामुळे काय होतं, साखर आणि नंतर पोहे खाताना आपण त्याच्यावर लिंबू पिळतो, त्याच्यानंतर जी मिरची, असं मग पोह्यांना आहे ना आंबट, गोड, तिखट अशा प्रकारची चव येते. त्याने खूप छान लागतात ते पोहे. म्हणून मी थोडीशी साखर टाकली अर्धा चमचा आणि मग छान असं ते पुन्हा एकदा परतवून घेतले आणि मग पोहे खायला घेतले. सर्वांना फार आवडले. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. आत्तासाठी बाय.